पहिला बी फॉर्म हा मलाच दिला होता, परंतु माझी माय जनता ज्येष्ठ श्रेष्ठ लहानपणापासून माझे मित्रांबरोबरपासून त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी अपक्ष फॉर्म भरला आहे, उद्या माझं चिन्ह निश्चित होईल. मला तिकीट न दिल्यामुळं कुठे कुठे परिणाम होतो, कोण कोण भाऊक झालं, संपूर्ण शहर हारण करते माझ्यावर. पहिला बी फॉर्म मी कालतरी तुम्हाला सांगितलं, पहिला बी फॉर्म हा मलाच दिला होता, परंतु जे झालं ते झालं. काही घराणेशाहीला घरात आई पाहिजे, बाप पाहिजे, मुलगा पाहिजे, नातूपंतू पाहिजे अशी विकृती मागील काळात शिवसेनेत असताना सुद्धा मागच्या निवडणुकीत सुद्धा असाच घोळ केला होता आणि ह्याही निवडणुकीला त्यांनी तोच उद्योग केलेला आहे. परंतु जे झालं ते झालं. माझी माय जनता ज्येष्ठ श्रेष्ठ, काल माझी तुम्ही रॅली बघितली असेल, हे सगळं स्वयंभू लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. मी त्यांच्या जोरावर अपक्ष निवडणूक लढवणार, मी कुठेही थांबणार नाही. परंतु ह्या घराणेशाहीला थांबवायला एक धनदाडग्या शक्तीच्या विरोधात मला तर परत लढायचं आहे. परंतु मला माहिती आहे इथली जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण की सगळ्यांच्या मनात एक एक हळहळ पोचलेली आहे का मला एबी फॉर्म देऊन त्यांचं या 29 प्रभागामध्ये तुम्ही बघितलं तर मतदार यादीत सुद्धा नाव नाही आहे. ते राहिला दुसऱ्या भागात, परंतु कुठंतरी मला संपवायचा प्रयत्न करायचा, मला त्रास द्यायचा, मागच्या काळातला संघर्ष त्याची खुन्नस काढायची आणि एकीकडं माझ्याकडं येऊन मिटवायचं आणि केसांनी गळा कापायची ही विकृती त्यांची आहे. पण त्या विकृतीला कसा आळा घालायचा ते मी निश्चित या येत्या काळात त्यांना दाखवून देईल. आणि माझी निवडणूक ही मी काही हातात न घेता माझ्या इथल्या माता जनतेने हातात घेतलेली आहे, ज्येष्ठ श्रेष्ठांनी हातात घेतलेली आहे, माझ्या मित्रपरिवारांनी हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळं लहान लहान पोरं सुद्धा आमच्या इथं भाऊक झालेले आहेत. आज मी काही कोणाच्या इकडे जाऊन उमेदवारी मागायला गेलो नाही, परंतु त्यांनी जो काही प्रकार केला ह्या मनाला तो लागलेला आहे. मी एकनिष्ठेने पक्षाचं कार्य करत होतो, पक्षाने जबाबदारी दिली, परंतु खवचटपणा करून जो आज माझा एक सामान्य कुटुंबातला मुलाचा बळी घ्यायचा प्रयत्न केला. परंतु मला माझ्या इथल्या जनतेचा विश्वास आहे, ती जनता मला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या काळातला 16 तारखेचा गुलाल हा तुम्हाला निश्चित या प्रभागातला निकाल वेगळा दिसेल आणि असंख्य मतांनी मी ह्या प्रभागात निवडून येईल. प्रयत्न केला म्हणजे नक्की काय केलं, तुमच्याकडे आले होते तर काय झालं? बघा, वर्षांवर माझे गुरुवर्य आदरणीय गिरीश भाऊ महाजन मी यांच्याकडे जाऊन आलो, परंतु भाऊंचे एकच सांगणं होतं का तो ऐकत नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी पण काल त्यांना फोन केला होता, मुख्यमंत्र्यांनी पण त्यांना सांगितलं होतं का प्रभाग क्रमांक 29 हा मुख्य शाळेच तिथं निवडणूक लढणार. परंतु मला आता तिथं वेळ निघून गेलेली आहे. गिरीश भाऊंनी जे सांगितलं मी त्यांना एकच सांगितलं, मी कुठल्याही प्रकारे थांबणार नाही, मी इलेक्शन लढणार. मी भाऊंचा आशीर्वाद घेऊन आलो, मी निवडणूक लढवणार. मी कुठलाही एक शब्द बोललो नाही. परंतु मला अजूनही विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजींवर, आदरणीय संघावर, त्याच्यावर निश्चित कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही हा अजून मला ठाम विश्वास आहे. वेळ निघून गेली परंतु मला आत्मविश्वास आहे. माझ्याबरोबर कोण कोण आहे येत्या काळात तुम्ही बघणार आहात. हे आदरणीय आता मी शहराध्यक्षांना पण विचारणार आहे, परंतु आता ती वेळ गेली आहे, मला काही कोणाला विचारायचं नाहीये. मी अपक्ष फॉर्म भरला आहे, उद्या माझं चिन्ह निश्चित होईल आणि माझी दिशा, माझा प्रचार. आणि मी गेल्या काही आज नौका या प्रभागाला नाही, कोणी मला भाऊ मानलंय, कोणी मला मुलगा मानलंय, मी कोणाला आई मानलंय, कोणाला भाऊ मानलंय, कोणाला आजी आजोबा आमच्या इथं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आहेत. हे सगळे मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. आता मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. माझी जनता, माझे माय बाप, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ, लहान लहान मुलं, माझा सगळा मित्रपरिवार, हे सगळे माझ्याबरोबर राहून एक दिलानी. आणि येत्या काळात तर तुम्ही ह्या प्रभागाचा इतिहास तुम्ही बघालच.
प्रचाराची उद्यापासून मी परत सुरुवात करणार आहे. आज फक्त ह्या चिन्ह आलं नाही म्हणून आमचं आहे, तरी आमच्या चौक सभेच्या बैठका संध्याकाळी निश्चित झालेल्या आहेत. त्या चौक सभेत आम्ही जाणार आहोत आणि स्वयंभू लोक आता चौक सभा लावून मला बोलवत आहेत. येत्या 16 तारखेला तुम्हाला इथला निकाल वेगळा दिसल्याशिवाय राहणार नाही. स्वतः म्हणतायत की मुकेश ठाणे आमच्या परिवारातले आहेत, त्यांचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत असतो. मी परिवारातला असतो तर त्यांनी माझ्यावर अन्याय केला नसता, घराणेशाही दाखवली नसती, मुलाची बाजू घेतली नसती. पक्षाने तुम्हाला तुमच्या प्रभागात तुमचं जे काही होतं अस्तित्व टिकवायला तुमच्या मुलाला दिलं, तुमच्या बायकोला दिलं आणि तुम्हाला स्वतःलाही दिलं. परंतु ही भूक कुठली तुमची दुसऱ्याच्या दारात जाऊन तिथं तिकीट घ्यायचं, एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलाचा बळी घ्यायचा, हे पाप तुम्हाला पण भोगावं लागेल. निश्चित मला भगवंतावर विश्वास आहे, मी भगवंताला मानणारा आहे, मी कुठल्याही भगवंताचं खोटं करत नाही. परंतु निश्चित त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला त्याबाबतचा निर्णय झाला होता. आमचा बळी नेमका कोणी घेतला? पक्षाने घेतला, नेतृत्वाने घेतला की बडगुजरने? म्हणजे बळी कोणी घेतला? त्याला जोडून बडगुजर असं म्हणतात की मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ज्या 2 ठिकाणी माघार घ्यायची होती. एक लक्षात घ्या, मी एवढा काही मोठा नाही, ते खूप मोठे आहेत. मी सर्वसाधारण कुटुंबातला आहे, मी वरिष्ठांपर्यंत एवढं पोचू शकत नाही. परंतु तुमच्याच माध्यमातून तुम्ही वरिष्ठांना विचारा का त्यांनी काय सांगितलं होतं. आदरणीय सीमाताई काल तिथं होत्या, अजून काही पदाधिकारी होते, तिथून काय घडामोडी झाल्या. परंतु जाऊ दे, जे झालं ते झालं. आपण नव्याने आता मी माझं काम चालू केलेलं आहे. कालची रॅली माझी तुम्हाला सगळं काही सांगून जाईल. बळी कोणी दिला? माझा बळी देणारा एकच व्यक्ती, सुधाकर भिका बडगुजर उर्फ सलीम कुत्ता. सलीम कुत्ता मुर्दाबाद, सलीम कुत्ता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं होतं की मुख्य जिंकणं लढणार, मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलून हे सगळं घडलेलं आहे. 100 नाही 1,01% आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा त्यांनी कुठलाही शब्द ठेवलेला नाहीये. ते म्हणतायत की दीपक बडगुजरांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तुम्ही देवेंद्रजींशी बोला. देवेंद्रजींनी काल कोणाला फोन केला, कोणाशी बोलणं झालं, कोणाशी संपर्क झाला, त्यांना एकदम कडक भाषेत बडगुजरांना संदेश होता का 29 प्रभागातून तुम्ही माघार घ्यायची. तुमचा जो प्रभाग आहे 25 क्रमांक त्यांचा प्रभाग आहे, तिथं तुमची मुलगाही लढेल आणि तुम्ही स्वतःही लढाल, असं त्यांना कडक सांगण्यात आलेलं होतं. तुम्ही एवढ्या वर्षापासून भाजपचं काम करताय, स्थानिक आमदारांनी पण तुमचं कुठे काही हे केलं नाही, मदत केली नाही का? त्यांनी नाही म्हणून दिलं नाही? स्थानिक आमदार असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सगळ्यांनी मला मदत केली, सगळ्यांना हळहळ झाली आहे. कुठेही कोणी मला मदत केली असं नाही. आदरणीय गिरीश भाऊ पण असतील, यांनी सुद्धा मदत केली. परंतु कुठंतरी एखाद्याचा हट्ट होता. मागच्या काळात तुम्ही बघितलं असेल, आत्ताच त्यांनी प्रवेश केला. परंतु मला तिकीट न दिल्यामुळं कुठे कुठे परिणाम होतो, कोण कोण भाऊक झालं, संपूर्ण शहर हळहळ करते माझ्यावर. मी आंदोलनं केले, मी पक्षाच्या केसेस अंगावर घेतल्या, मी शिवसेना कार्यालयावर धावून गेलो. आदरणीय राणे साहेबांच्याही त्यावेळेस मी जे काही प्रकार घडला त्याच्यात मी उभं होतो. अनेक पक्षाच्या मी केसेस अंगावर घेतल्या. परंतु मी माझ्या मनालाच दोष देईल का माझ्यावर आज ही वेळ आली. अतिशय दुःख मनाला वाटतंय, अतिशय दुःख वाटतंय. एक प्रामाणिक कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता, त्याला आज ही वेळ आलेली आहे. हे फक्त माझं मनच सांगू शकतं आणि माझी इथली स्थानिक माझी माय जनता हीच तिचं उत्तर देऊ शकते. आता आपण महाराजांनी जर ठरवलं असतं तर तुम्हाला देता आलं असतं यामधनंच उमेदवारी, पण गिरीश महाजनांनी पण काहीच केलं नाही तुमच्यासाठी. गिरीश भाऊंनी पण बरीच विनंती केली, परंतु आता हे सगळ्यांपेक्षा वरिष्ठ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं नसेल कदाचित. त्याच्यामुळे मी आता जास्त काही त्या विषयावर सांगू नाही शकत. आपण म्हणताय गिरीश भाऊ असेल किंवा स्थानिक नेते असतील, हे माझा म्हणजे मला मदत आतापर्यंत केली आहे. आता भाजपचे सगळे कॅन्डिडेट आहेत, स्थानिक आमदार असतील किंवा नेते असतील, हे कुणाला मदत करणार? आता इथं तुम्हाला मदत करणार की त्यांना मदत करणार? येत्या काळात ही ट्विस्ट तर होणार ना. शेवटी मी पण कोणासाठी झटलेलो आहे. मी मागचे तुम्ही आमदारकी बघितली असेल
पश्चिम मतदारसंघातली सीमाताईचं इलेक्शन, त्यावेळेस मी एक निष्ठेने एक दिलाने मी इथं उभं राहिलो आणि ताई सुद्धा माझ्या पाठीमागे खंबीर उभ्या राहतील हा मला विश्वास आहे. आणि मी या ज्या काही प्रकार सगळा घडला मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही, परंतु विधानसभेला त्यांची जागा दाखवून दिली होती. त्यांचा जो प्रकार आपल्या याच्यात तुम्ही बघितला असेल, बॉम्ब ब्लास्टमध्ये इतके लोक मृत्युमुखी पडले, त्या आरोप्याबरोबर त्या देशद्रोहाबरोबर जो डान्स पार्ट्या करू शकतो त्याची विकृती कशी असेल हे माझ्या जनतेने पण लक्षात घ्यावी. आणि दुसरा एक सगळ्यात विषय, ॲडव्होकेट प्रशांत जाधव हा व्यक्ती एक सुशिक्षित, एक गरीब घरातला वकील आहे, त्याच्यावर कशा प्रकारे गोळीबार केला, कशा प्रकारे त्याच्यावर अन्याय केला हे सगळ्या जनतेने बघितलं आहे. त्याच्या घरात एकुलता एक मुलगा आहे, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाले होते. आणि हे सगळा प्रकार बघत असताना अजून तुम्हाला एक सांगतो, प्रभाग क्रमांक 25 मधील नागरिकाला जाऊन विचारायचं का तेथील आत्ता जेवढे जेलमध्ये गुन्हेगार म्हणून यांनी गुन्हेगार केलेले असे जवळजवळ 15 ते 20 मुलं आज त्यांचे घरं बर्बाद झालेले आहेत. त्यांच्यावर मोकेचे खटले पडले. त्यांच्याबरोबर राहणारा अंकुश शेवाळे स्वतःच्या मुलाला जेलमध्ये जाऊ दिलं नाही, परंतु त्या अंकुश शेवाळेला 8-9 महिने जेलमध्ये राहावं लागलं, त्रास भोगावा लागला. माझ्या त्याच्या कुटुंबियाला सांगणं आहे, बाबा आता तरी सुधरा, विनंती आहे. उद्या तुमच्या मुलाला सुद्धा कमी जास्त होऊ शकतं. त्यांचा मुलगा उद्या परत ना जेलला जाओ, याची पुनरुत्ती ना हो, ही विनंती आहे त्या कुटुंबाला सुद्धा. आपलं कुटुंब बघा. बडगुजर परिवार हा कधी कोणाला मदत न करणारा आहे. कुठल्याही कुटुंबाला आज जेवढे त्याच्यामुळं लोक जेलमध्ये आहे त्याच्या कुटुंबाला विचारा, कोणाला कधी किराणा विचारला, कोणाच्या दवाखान्याला विचारलं नाही. हे मी बोलतो का माझ्या विरोधात तो आलाय म्हणून नाही, परंतु मागील काळात तुम्ही तिथला इतिहास घ्या. हे गुन्हेगारांची ही टोळकी आहे. कारण गुन्हेगारी कसं करायची, लोकांचे घर कुटुंब कसे उद्ध्वस्त करायचा, स्वतःचा फायदा कसा करायचा हे फक्त ते बघत असतात. जाऊ द्या, येत्या इलेक्शनमध्ये मी त्यांची जागा दाखवून देईल. माझी माय जनता ही माझ्या पाठीशी आहे. मला माहिती आहे उद्या माझी निशाणी येईल, त्या निशाणीच्या जोरावर हा प्रभाग क्रमांक इथं इतिहास घडायल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी विनंती करतो. पण याचं सगळं कारण जे बडगुजर सांगत आहे की इथे पाणी- भूषण राणेची जी एंट्री केली, त्यांच्या आईला इथे तिकीट मिळालेलं होतं. इथे दीपक बडगुजर आणि मुकेश आरे हे 2 उमेदवार होते पुरुष मतदार. तिथे भूषणची एंट्री झाली आणि त्यामुळे तुझ्यावर ही मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं तिथं पार्टीत ठरलं होतं, त्यांचं मागणी होती, सगळं मान्य आहे मला. तुम्हाला यायचं होतं, तुम्ही यायला हवं होतं, तुम्ही माझं नाव घेता, परंतु तो चोरलेला एबाउल फॉर्म होता, तो तर कोरा होता. काल मी सुधाकर बडगुजरांबरोबर बसलो, आमची बैठक झाली. तिथं ते मला म्हणे मी मुद्दामून तुझ्या समोर फॉर्म टाकला का, तर तू भूषण राणेला घेऊन फिरत होता, भूषण राणेला घेऊन फिरत होता. मी म्हटलं ते स्थानिक नगरसेवक होते, पक्षाने आदेश दिला होता म्हणून आम्ही बरोबर फिरत होतो. पण त्यांना जर अशी माझ्या परिवारातला ते म्हटले तर त्यांना उमेदवारी दिली, तर तुमच्याकडे AB फॉर्म जर कोरा होता तर तुम्ही ड मध्ये का नाही भरला. परंतु हेतू पुरस्कार मला त्रास द्यायचा होता, मला संपवायचं होतं, हाच त्यांच्या मनातलं फक्त खतखत होती. त्यांनी ती पूर्ण केली आणि ते ह्याच्यात जिंकले. परंतु निवडणुकीत त्यांना त्यांची माझी माय जनता, ज्येष्ठ श्रेष्ठ लहानपणापासून माझे मित्रांपासून त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.